नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे 29 डिसेंबर 2024 आणि आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे, कारण आपण एक ऐतिहासिक असं सोहळा बघायला चाललो आहे. मराठा आरमाराची राजधानी असलेलं किल्ले विजयदुर्ग या ठिकाणी, आणि या ठिकाणी हा सोहळा साजरा होतोय आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. आणि विशेष म्हणजे छत्रपतींचे अनेक सरदार त्यांची वंशज या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. म्हणजे एक ऐतिहासिक सोहळा आहे आणि खूप अशी ऐतिहासिक व्यक्तिमत्व आपल्याला बघायला भेटणार त्या ठिकाणी. तर आता आपण चाललोय किल्ले विजयदुर्ग या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती देतो. कोणी कार्यक्रम ठेवला आहे, कशा प्रकारे कार्यक्रम आहे, संपूर्ण माहिती घेऊया. परंतु हा कार्यक्रम तुम्ही पूर्ण पहा, कारण तुम्हाला एक सुंदर असा ऐतिहासिक सोहळा बघण्याची संधी मिळेल. आणि हा सोहळा खरोखरच एक अप्रतिम असा सोहळा आहे आणि छत्रपतींची आठवण करून देणारा सोहळा आहे. तर आता आपण जाऊया त्या ठिकाणी आणि घेऊया अधिक माहिती आणि कशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम येतो बघूया. तर आता मी चाललोय किल्ले विजयदुर्ग, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आता आपण पोहोचलोय विजयदुर्गला आणि या ठिकाणी हा बोर्ड लावलाय. आता आपण किल्ल्यासमोरच आहोत आणि हा बघा, गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग आणि यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन आहे. हा संपूर्ण कार्यक्रम आहे. सकाळी 8 ते 10 पालखी मिरवणूक, 10 ते 10:30 पालखी पूजन, 11 वाजता तोफगडा लोकार्पण सोहळा, 12 ते 1 विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सन्मान आणि अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी विशेष उपस्थितीसुद्धा आहे. आपले शुभ हस्ते नारायणराव राणेसाहेब, नितेश राणेसाहेब, निलेश राणेसाहेब यांची उपस्थिती आहे. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सर्व म्हणजे मान्यवर उपस्थित आहे. आणि खास करून कान्होजी आंग्रे, सर्केल कान्होजी आंग्रे यांची वंशज रघुजी राजे आंग्रे, सुभेदार कुणालदादा मालुसरे हे सुभेदार तानाजी मालुसरे यांची वंशज, सरदार श्री समीर राजे इंदलकर हे सरदार हिरोजी इंदलकर यांची वंशज, त्याचप्रमाणे सरनोबत श्री अजितदादा गाडे पाटील, छत्रपती संभाजी महाराजांच्या दूध माता धाराऊ माता गाडे यांची वंशज असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रीमंत दीपक राजे शिर्के, महाराणी येसुबाई आईसाहेब यांची वंशज, सरसेनापती मान्य श्री राजेंद्र मोहिते पाटील, सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांची वंशज आहेत ते. त्याचप्रमाणे माननीय श्री राजेंद्र परुळेकर, सल्लागार विजयदुर्ग ग्राम विकास मंडळ, आणि श्री महेश बंड्यानारकर, पडेल मंडळ अध्यक्ष भाजपा. तर हे सर्व उपस्थित असणार आणि खूप लोकांची उपस्थिती आहे. अप्रतिम असा हा सोहळा होणार आहे. तर आता आपण संपूर्ण या सोहळ्याची माहिती घेऊया आणि पाहूया कशा प्रकारे हा सोहळा आहे तो.
इंदलकर यांचे वंशज माननीय श्री सचिनदादा भोसले विश्वस्त गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर सरनोबत मान्य श्री अमितदादा गाडे पाटील छत्रपती संभाजी महाराज यांच्या दूध माता आरोमाता गाडे यांचे वंशज, त्याचबरोबर मान्य श्री साईनाथ सुरेश ते जोशी आणि मान्य श्री राजेंद्र पुरवेकर या सर्वांनी या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी यायचं. घरातील जे वंशज आलेले आहेत या सर्व वंशजाचे सुरुवातीला मी स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित जनसमुदाय, गडकिल्ले प्रेमी आणि स्थानिक सर्व जे कार्यकर्ते आहेत या सर्वांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी मुख्य टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे. आपण दिमाखामध्ये पालखी सोहळा या पवित्र भूमीमध्ये आणलेला आहे, या किल्ल्यामध्ये आणलेला आहे आणि या स्टेजवर पालखी विराजमान झालेली आहे. यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण देशभर 7 दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळला जात असल्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही, अशा प्रकारचा संदेश आमच्या संस्थेला त्यांनी पाठवलेला आहे. तरीही त्यांचे आम्ही आभार मानतो. राणीचे विनर होते पण सध्या दुखवटा पाळल्यामुळे ते येऊ शकत नाही. आता कार्यक्रम संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 2016 पासून ते आजतागायत प्रत्येक गड किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत, आपापल्या परीने शक्य आहेत तेवढ्या त्या पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था 2016 पासून आतापर्यंत कार्यरत आहे. आणि या संस्थेचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे अगदी तळमळीने काम करत आहेत आणि त्याच कामातून या विजयगड किल्ल्यामध्ये आज या ठिकाणी तोफगाडा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने दिमाखामध्ये आपल्या समोर होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व जे पाहुणे आहेत यांचं आपण या संस्थेच्या वतीने स्वागत करणार आहोत. माननीय श्री सोनवलकर साहेब API विजयदुर्ग पोलीस ठाणे यांचा आम्ही संस्थेच्या वतीने स्वागत करतो. गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने आज हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा या 2024च्या आजच्या शेवटच्या महिन्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आज करण्याचा संकल्प आज या सर्व संस्थेच्या आमच्या कोकण विभागाच्या सर्वांनी आज करण्याचा मानस केला होता. खरं तर आमचं आज भाग्य आहे की छत्रपती शिवरायांचा तर आशीर्वाद आम्हाला असतोच, परंतु आज स्टेजवरती आज जे शक्तीपीठ आहे या शक्तीपीठावरती आज हे जे सर्व सरदार घराणी जे आज जे उपस्थित राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे सर्व सरदार घराणी हे पुण्यातनं आज जो 400 किलोमीटरचा जो आपला जो टप्पा आहे, कुणाल दादांसंग 2 दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं होतं एक साधारण गेल्या आठवड्यामध्ये की दादांचं कायम सहकार्य असतं, कायम दादा पाठीशी उभे असतात आमच्या संवर्धनाच्या कामामध्ये. तर दादांसंग बोलणं झालं की दादा आज असा कार्यक्रम करायचा आहे तर काय, तर दादांचं दरवेळचं वाक्य बिंदास करा, मी तुमच्या पाठीशी. त्याच्यानंतर सगळा प्रोग्राम ठरला. दादा म्हटले की मी कार्यक्रमाला आपले जे वंशज घराणे त्यांना पण घेऊन येणार आहे. एवढा सगळा तुम्ही जो कार्यक्रम करताय त्या कार्यक्रम आपण भव्य दिव्य अजून कसा होईल याचा प्रयत्न आपण करू. त्या अनुषंगाने आजची मग तारीख ठरली. खरं तर हा कार्यक्रम आपण गेल्या महिन्यामध्ये करणार होतो, परंतु इलेक्शनची सगळी महाराष्ट्रभर सगळी धामधूम होती, त्याच्यामुळे आपल्याला काही करता आला नाही. कारण की प्रशासकीय बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या परवानग्या असतात या काही मध्ये येत होत्या, त्यामुळे ते सगळे झाल्यावरती मुलांना 25 तारखेनंतर सुट्टी असते. आता नाताळ जसा असतो तसा, मग त्या माध्यमातून आपण ते कार्यक्रमाचं या आठवड्यामध्ये जो शेवटचा रविवार येईल म्हणजे 25 ते 30च्या मध्ये असं आपण आज आयोजन केलं. त्याच्यामुळं सर्व सरदार घराण्यांचे मी कुणाल दादा मालुसरे, तसेच समीर दादा इंदलकर, सरनोबत अमित दादा गाडे, सचिन दादा या सर्वांचं मनपूर्वक मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर
इथं काम असतं त्यावेळेस आम्हाला कायम पोलीस प्रशासन हे आमच्या खंबीरपणे पाठीमागे उभं राहतं. कारण की किल्ल्यावरती काही लोक येतात, काही लोक वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. काही जण स्टंटबाजी करायला येतात, काही जण रील्स करायला येतात. मग त्यावेळेस आपली इथं मुलं एक मोहीम घेत असतात की बाबा छत्रपती शिवरायांची आपली जी ही सगळी स्मारक आहेत, हे गड किल्ले आहेत, हे चांगले राहिले पाहिजे. मग त्या काही मुलांना खटकत असते की बाबा ही इथं मुलं येतात, काही जण तटबंधांवरती चढतील, बुरुजांवरती चढतील, त्यांच्या आपण जीवाला धोका तुम्ही पडू शकता. कारण की प्रत्येक ही वास्तू ही वेगळी असते. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग असतो, काही पावसाळ्यामध्ये घसरटी असते. त्यामुळे आपला दुर्गसेवक त्यांना समजत असतो. परंतु काही जण ते तापट रक्ताचे असतात, त्याच्यामुळे ते सहकार्य करत नाही, आरेरावीची भाषा करतात. पण पोरांना माझं पहिल्यापासून सांगणं असतं की कुणाशी हुज्जत घालायची नाही, काय नाही, आपण आपलं काम करत राहायचं. मग आम्ही पुरातत्व विभाग असेल, आपलं पोलीस प्रशासन असेल, त्यांची इथं सगळी यंत्रणा उपलब्ध असते. आम्ही त्यांच्या कानावरती घालतो की दादा असा असा विषय चालतो इथं, तुम्ही त्याकडे लक्ष द्या. मग त्यावेळेस ते पोलीस प्रशासन आपलं जे विजयदुर्ग आहे कायम आम्हाला या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहतं. त्यांचे संबंधित आपले जे होमगार्ड असतील किंवा इथं जे संबंधित जे पोलीस असतील ते येतात, त्यांना योग्य ती समज त्यांच्या भाषेत देतात. त्यामुळे सोनवलकर साहेब तुमचे पण या ठिकाणी मी धन्यवाद देतो. कायम तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहता. आणि याचबरोबर राजेंद्र पवळेकर साहेब खूप अभ्यासू व्यक्ती, बरोबर सरांशी माझी कधी भेट झाली नाही, पण पोरं कायम सांगत असतात आपले दुर्गसेवक की दादा आज मोहीम झाली आणि सगळ्यात आघाडीवरती होते तर साहेब होते. कारण की काल कार्यक्रम पण झाला जो साटम साहेबांचा होता. साटम साहेबांच्या पण तोंडामध्ये साहेबांचंच नाव होतं की बाबा विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला आणि इतर आजूबाजूचे जे किल्ले आहेत ह्याच्याकडे अजिबात म्हणजे जसं लक्ष पाहिजे तसं देता येत नाही किंवा अशी उपलब्ध माणसं नाही. पण आमचे राजेंद्र परोळेकर जे साहेब आहेत हे स्वतः जातीनं विजयदुर्ग किल्ला असेल, आसपासचे विजयदुर्गचे जे वास्तू असतील तसंच किल्ले आहेत याच्यावरती जे दुर्ग सैनिक काम करायला येतात, जे इथं शिवभक्त येतात, त्यांना कायम इथला इतिहास, किल्ल्याची महती ह्या कायम सर ते सांगायला असतात. त्यामुळे साहेब तुम्ही आज आम्हाला अध्यक्ष लाभलेत, त्यामुळे तुमचे पण मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी सरपंच आहेत रियाज काजी साहेब, यांचे पण मी इथं मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण की आता तुम्ही बघताय की सगळं हिंदू मुस्लिम सगळं असतं, पण विजयदुर्ग असं हे आपलं एक ठिकाण आहे की बाबा तिथं सगळं एकोप्याने भाईचाराने सगळे लोक राहतात. त्याच्यामुळं सर्व मुस्लिम समाजाचं सगळ्यांचं सहकार्य असतं. साहेब तुमचं पण आम्हाला सहकार्य असतं गावचं. त्यामुळे मी तुम्हाला पण धन्यवाद देतो की आपण जे उद्देश आहे तो आपण बाजूला ठेवून आपल्या छत्रपती शिवरायांची जी शिकवण आहे, इतर जे सगळे जे गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण फोकस करतो. तुमच्या इथले सर्व जे रहिवासी असतील, जसं होडीवाले असतील, परत बाकीचे इतर जे हॉटेलवाले असतील, सगळं जे कर्मचारी असतील, तुमचे सगळं ग्रामस्थ असतील, आम्हाला सर्व सहकार्य करतात. त्यामुळे मी तुमचे पण धन्यवाद देतो. तर यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला वळूया. जसे की आता सर्वांची ओळख करून दिली, तर विविध मान्यवर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले, तिथं त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आले. मी सर्वांना धन्यवाद देतो. जे आता मुख्य कार्यक्रमाला आपण वळू की जो इतर म्हणजे इतके दिवस जो सर्व दुर्ग सैनिकांनी गड किल्ले संवर्धन संस्थेच्या ही एक स्वप्न बघितलं होतं की आपण दरवेळेस किल्ल्यांवरती जातो, किल्ल्यांवरती आपण कचरा असेल, एखादी वास्तू असेल तिचं आपण संवर्धन करतोच. की जसं की 2016 पासून ही संस्था स्थापन झाली. संस्था स्थापन करताना फक्त 4 जण सोबत होते माझ्या. आज संस्था पुणे विभाग, मुंबई विभाग, कोकण विभाग आणि सिंहगड विभाग याच्यामध्ये युवक युवती असे 4 हे विभाग आणि अजूनही महाराष्ट्रभर विविध भागामधनं जसे जसे दुर्ग सैनिक येतात तसे तशी संस्था वाढते. याचा मला आनंद होतोय की 2016 साली जे आम्ही जे रोपटं लावलं होतं ते एकत्र येऊन ते आज 2024 साली आज मोठं होतंय. आणि ही जी वास्तू आहे ही संस्थेची आमच्या पहिलीच वास्तू आहे की मुलं जी मी जसं की मगाशी बोललो की प्रत्येक किल्ल्यावरती आपली जी दुर्ग सैनिक आहेत, जी मुलं आहेत ती काम करत असतात, काम तर करतच असतात, परंतु ज्या काही गोष्टी आहेत की जिथं आपण खरंच लक्ष दिलं पाहिजे, ऍक्च्युली प्रशासन लक्ष देतच, परंतु काही शासकीय अडचणी असतात, काही परवानग्या असतात, याच्यामुळे त्यांना पण काही गोष्टी तिथं करता येत नाही. मग त्या गोष्टींचं काय करायचं, मग डोक्यामध्ये संकल्प आला की भरपूर अशा गोष्टी आहेत की आपल्याला त्या करायच्या. तर स्टार्टिंग आपण म्हटलं की किल्ले विजयदुर्ग पासून आपण करू की विजयदुर्गवरती मुलं काम करत असताना ह्या तोफा ज्या आहेत, या तोफा ज्या आहेत या अशा साध्या स्वरूपामध्ये म्हणजे आता ठेवण्यात आलेल्या आहेत. या इथल्या भागामधल्या लोकांना की तोफगाडा काय असतो किंवा पूर्वी जसं की आता या तटबंदी आहेत, या मोठ्या मोठ्या तटबंदी आहेत किंवा हे किल्ल्याचा जो एरिया आहे
पूर्वी युद्ध झालं की ह्या एवढ्या मोठ्या तोफा असायच्या, या उचलून जाणं घेऊन जाणं तर शक्य नसायचं, कारण की लढाई चालू असायची आणि शत्रूला त्या ज्या परकीय जे कोण येतात त्यांना तर आपल्याला प्रतिकार करणं गरजेचं असायचं. त्याच्यामुळं ह्या तोफा खूप पहिल्यांदा जोखमीचं काम करायच्या. तर या तोफेंना बाबा ह्या तोफा न्यायच्या कशा, परत ह्या तोफा एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती नेत कशा असेल, तर ह्याला तोफगाडा असायचा. पण आपल्या जे या भागामध्ये तोफगाडा म्हणजे बघायला मिळत नाही. मग त्यामुळं आणि दुसरी गोष्ट इथं गोव्याला जाणार पब्लिक आहे, परत समुद्रकिनारा आहे, कारण की आपल्या महाराष्ट्राला एवढा सुंदर समुद्रकिनारा कोकणाचा लागलाय. तर मग विचार आला की बाबा आपण विजयदुर्ग किल्ल्यावरती जी पर्यटकांची जी येणारी जी गर्दी आहे, त्या गर्दीला आपल्याला इतिहास पण आपण सांगू शकू, किल्ल्यावरती आपली जी एखादी गोष्ट आपण करू त्या माध्यमातून ती लोकांना पण कळेल, लोकांपर्यंत जाईल. अशा हिशोबाने मग सर्व मुलांच्या आमच्या कोकण विभागाच्या एक मनामध्ये संकल्प आला आणि एक आयडिया आली की आपण तोफगाडा करू. मग साधारण एक वर्षभर आम्हाला या प्रोसिजरला गेलं, कारण की केंद्रीय पुरातत्व विभाग आहे, त्यांच्या प्रचंड अटी असतात, काही नियम असतात की डिझाईन असतं की अशा स्वरूपामध्ये गाडा पाहिजे, हेच मटेरियल पाहिजे. तर साहेब ते सगळं 6 महिने आम्हाला लागले, सगळं त्यांचं ते डिझाईन वगैरे सगळं साहेबांनी आम्हाला डिझाईन दिलं, त्या पद्धतीने हे होतं. आणि मला अभिमानाने आणि गर्वाने सांगूशी वाटतं की महाराष्ट्रातला हा पहिला असा कास्टिंगचा आणि मेटलचा गाडा आहे की असं मॉडेल आहे की ते महाराष्ट्रात तुम्हाला मेटलमध्ये आणि कास्टिंगमध्ये कुठं बघायला भेटणार आहे, की ते आपलं विजयदुर्ग किल्ल्यावरती हे मॉडेल आहे. असं तुम्हाला लाकडीमध्ये बघायला मिळेल, इतर ह्याच्यामध्ये मिळेल. पण जो आपण आता लोकार्पण जो सोहळा आता करणार आहे थोड्याच वेळात तुमच्या सर्वांच्या हस्ते आणि साक्षीने, तर ह्या गाड्याचं महत्व असं आहे. तर हा मग गाडा आम्हाला डिझाईन थोडंसं साहेबांना सांगितलं, नंतर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या त्यांनी थोडं डिझाईन देऊन मग दोघांच्या समन्वयाने हा गाडा केला. आणि तीच आज एक सगळ्यांच्या मनातलं जे स्वप्न होतं त्या सगळ्यांच्या तुमच्या साक्षीने आज पूर्ण होणार आहे. तुमच्या हस्ते आज ह्या गाड्याचं लोकार्पण सोहळा करताना खरं तर आनंद पण होतोय आणि मनातनं भरून पण येते की आज एवढं सगळी जी पोरं पळत होती आणि त्या पोरांच्या आज जो दिवस त्यांनी जो पाहिला होता, ज्या दुर्ग सैनिकांनी माझा जो पाहिला होता की बाबा आपली एक वास्तू असावी आणि ती सगळ्यांच्या वेगळी असावी, अशी सगळ्या आज जे सरदार घराणे आलेले आहेत, साहेब आलेले आहेत, म्हणजे ग्रामस्थ आलेले आहेत, या सर्वांच्या शुभ हस्ते आज तो सोहळा संपन्न होणार आहे. तर मी सर्वांना दुर्ग सैनिकांच्या वतीने तसेच सर्व विभागांच्या वतीने मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण आम्हाला जी उत्सुकता आहे आणि इथं सगळ्यांना बसलेल्यांना जी उत्सुकता आहे की बाबा तोफगाडा कसा असणार आहे, तर त्याचं आपण लोकार्पण करूया. तर मी सर्व शक्तीपीठावरच्या सरदार घराण्यांना तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा जो लोकार्पण सोहळा आहे किल्ले विजयदुर्गवरती आपण जे ढोलपथक सर्वांनी पुढे यायचंय, नंतर बसायचं आपल्याला तुमच्या कार्यक्रमाला सर्वांनी समोर यायचं. इकडे एका तरी आता दोन्ही शुभ हस्ते जो कार्यक्रम पार पाडणार आहे ते आपले सरदार घराण्याचे आमचे कुणालदादा मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज आहेत, सरदार श्री समीरराजे लिंगकर, सरदार हिराजी लिंगकर यांचे वंशज आहेत, छत्रपती संभाजी महाराजांचे माता यांचे वंशज येते. तसेच आमचे शत्रुदादा भोसले पाटील हे नळदुर्ग संवर्धनाचे
छत्रपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर मुघलदल संहारक हिंदू पटपातशाह हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजीराजे महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की जय भारत माता की जय। क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ सर्वगुण चारित्र्य संपन्न शस्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वान सर्जा छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की पार्वती शिव हर हर महादेव 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 आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वापती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव हर हर महादेव वंदे मातरम वंदे मातरम। ज्ञानशास्त्र गोविंद सर्जा रणधुरंदर मुघल दल संहारक छत्रपती संभाजी महाराज के जय। छत्रपती संभाजी महाराज के अशा प्रकारे हा तोफगाड्याचं लोकार्पण झालेलं आहे। सर्वांना विनंती आहे, प्रमुख पाहुण्यांना पण विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न व्हायचंय, आपल्याला पुढील कार्यक्रमाला व्हायचं। किल्ल्याचं महत्व म्हणजे ह्या किल्ल्यावरती हेलियम वायूचा शोध लागलेला आहे, त्यामुळे विदुर्ग किल्ला हे हेलियमचं पाळणाघरही समजलं जातं। महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला आरमार स्थापन करण्याचा विषय आला त्यावेळेला सुरुवातीला महाराजांनी आरमाराचं सत्ता केंद्र म्हणून विजयदुर्ग किल्ल्याचीच निवड केलेली आहे। त्यामुळे आरमाराचं प्रमुख असं सत्ता केंद्र हे विजयदुर्ग किल्ला आहे। आज सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्था, गडकिल्ले संवर्धन संस्था असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, इतरही अनेक संस्था, नवीन पिढी ही किल्ल्यांकडे लक्ष देते हे पाहून आमच्यासारख्या 30 वर्ष किल्ल्यासाठी काहीतरी काम करणाऱ्या मंडळींना खूपच अभिमान आणि आनंद वाटतो। आज खरं म्हणजे आपल्याच माणसांचं कौतुक कधीतरी आपण करायचं असतं, त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्या जोडीने सर्व किल्ल्यांचं कार्य करत असतो। साफसफाई असेल म्हणा, आमचा दीपोत्सव आहे 1 तारखेला, त्याही मध्ये मोठ्या संख्येने सगळे संस्था असतात त्या सहभागी होतात। त्यामुळे आपल्या लोकांच्या पाठीवर सुद्धा कौतुकाचा थाप आपण मारली तर त्यांना सुद्धा एक आत्मविश्वास आणि आनंद वाटतो। म्हणून विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आणखी विजयदुर्ग ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीने गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांचे जे प्रमुख प्रतिनिधी असतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचा छोटासा सन्मान हा स्वीकारावा अशी त्यांना नम्र विनंती। कॅमेऱ्यात बघा, 1 मिनिट परत एकदा। विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष
आणि विजूकचे सरपंच मान्य श्री रियाज काजी यांना विनंती करतो की ग्रामविकास मंडळाचं सन्मान चिन्ह देऊन या गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या या किल्ल्यावरती आम्ही त्यांना पुरस्कृत करत आहोत. सर्व क्षेत्राचा एकमेव आधार म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांना तिरवार महाराजचा मुजरा. आता पहिलं इथं मी माझ्या मालवणी भाषेत बोलतो, मी कोकणी आहे, नाही तर माझ्या इथले मालवणी नाराज होतील. इथं या आपल्या कोकणात पुण्यावरून मुंबईवरून सगळे तुम्ही इथं आलात, आता तरी पण माझी शुद्धच मराठीची तर या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण होय उपस्थित राहिलात त्याबद्दल मी माझ्या संस्थेच्या वतीनं तुमचं सगळ्यांना धन्यवाद देतोय. आणि मी माझं पुढचं आता मला जास्त इकडचं बोलू घेत नाही, पण मी माझी परत भाषा सुरू करतोय. तर आज गेले कित्येक वर्ष आमचं एकदा किल्ल्यावरती संवर्धन जतन संरक्षणचं काम चालू असताना तोफगाड्याबद्दल मी जास्त हे सांगतो, संस्थेच्या वतीनं दादांनी माहिती दिलीच आहे. पण इथं फिरत असताना मोहिमा घेत असताना आमच्या एक डोक्यात इथं सारखं सतत येत राहायचं की बाबा इथं तोफगाड्या तोफा आहेत, अशाच आहेत, अशाच म्हणजे त्याला धूळ चिखल खात अशाच पडून आहेत. पण त्या आपण कुठंतरी जतन केलं पाहिजे, त्यांना पूर्वीचं वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे, त्यांना पूर्वीचं स्थान असलेला गाडा आपण केला पाहिजे. याचं गेले कित्येक वर्ष आम्ही बघतोय की अशाच 3-4 तोफा आहेत. तिकडे एक जखनीची तोफ आहे, इथे 4-5 तोफा होत्या. आता पुरातत्व विभागाने मागचं जेव्हा हेरिटेजकडं नामांकन झालं त्यावेळेस त्या किल्ला इथं ज्या बाहेर धूळ चिखल घात पडलेल्या तोफा होत्या त्या आतमध्ये ठेवल्या. पण आमच्या डोळ्यासमोर सतत की बाबा ह्या तोफा पहिल्या किती आक्रमण म्हणजे समोरच्या किल्ल्यावरती आक्रमण व्हायचं त्यावेळेस या तोफां स्वतःच्या तोंडातून आग ओकून कित्येक आक्रमणं रोखलेली आहेत आणि हे गड किल्ले वाचलेले आहेत. तर काल साटम सरांनी पण सांगितलं, जर इथं जर काय असेल इतिहास जो घडलेला जर साक्षीदार असेल तर हे तोफाच आहेत, हे बुरुज आहेत, हे तटबंदी आहेत, इतिहासाची साक्ष देणारा. आपण जर इथं किल्ल्यावरती आलो आणि बघितलं तर आपण नुसतं येतो फिरून जातो, पण जर आपण प्रत्येक जर इमारत बघितली, वास्तू बघितली तर त्यातनं वेगळी प्रेरणा भेटते आपल्याला. पण ते कोणाला की ज्याला आपल्याला खरंच आपण इतिहास ज्या रक्तात आहे की बाबा आपल्या गड किल्ल्यावरती आपल्याला गेल्यानंतर दगड सुद्धा आपल्यासोबत बोलतात की बाबा ह्याच्यामध्ये इतिहास लपलेला आहे. ते जेव्हा आपण व्यवस्थित बारकाईने जेव्हा बघू तेव्हाच आपल्याला कळतं. तर असंच आमचे गेले 1.5-2 वर्ष आमचा प्रयत्न चालू होता आणि आज आमच्या प्रयत्नाला यश आली आणि ह्या अविस्मरणीय यशाचे साक्षीदार तुमच्या सर्वांच्या इथं उपस्थित आम्ही आहोत. याचा खूप आम्हाला अभिमान वाटतो आणि काय बोलू असा माझ्या समोर मोठा प्रश्न आहे. पण आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत एवढा मोठा तोफगाडा लोकार्पण सोहळा पार पडतोय. काल ग्रामस्थांच्या उपस्थितीत गडाचं पूजन झालं, गडदेवतांचं पूजन झालं, संध्याकाळचाही कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. तसंच आज सकाळी 8 वाजल्यापासून आतापर्यंत मिरवणूक त्याचबरोबर आपला लोकार्पण सोहळा असेल हा व्यवस्थितरित्या फुल जल्लोषात तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला. आणि या इथं आम्हाला आल्यानंतर इथले स्थानिक राजेंद्र सर पवळेकर असतील, यशदा असतील, पुरातत्व विभागाचे कर्मचारी रामदास भाऊ असतील, तर आम्हाला इथं आल्यानंतर कशाची काही कमी पडू देत नाही. कुठलीही गोष्ट असू देत तुम्ही आम्हाला हक्काने सांगा, काहीही इथं टेबल खुर्च्या काही तुम्हाला लागू देत, तुम्ही काही सांगा, तिथं 0 मिनिटात आम्हाला इथं अवेलेबल करून जातात. म्हणजे आम्ही तिकडनं 50 किलोमीटर इथं येतो, सगळं तिकडनं घेऊन येणं इथं शक्य नाहीये. पण राजेंद्र पवळेकर सरांचं एक म्हणजे आमचं एक हक्काचं ठिकाण आहे की तिथं आपण हक्काने काही सांगू शकतो आणि तिथं आम्हाला उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर इथं पुरातत्व विभागाचे कर्मचारी असतील, यशदा, रामदास भाऊ यांचंही खूप आम्हाला इथं मोठं सहकार्य लाभतं. त्यांचंही मी संस्थेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो की तुमचंही आम्हाला याच्या पुढं असंच आम्हाला या कार्यक्रमाला या संवर्धनासाठी तुमचं सहकार्य लाभू देत. आणि आम्ही तर जोमाने काम करतोच आहे. आज आपण एक तोफगाडा केलाय, भविष्यात नियोजितली कामं पण आपली या विजयदुर्ग किल्ल्यावरती बरीच करण्यासारखी आहेत. तसं बघायला गेलं तर आपलं विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील जर किल्ले तुम्ही जर बघितले तर आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावरती ज्या वास्तू आहेत त्या आजपर्यंत बाकीच्या गडकोटांवरती नाही येत, ते एवढ्या आपल्या विजयदुर्गवरती सुस्थितीत आहेत, बघायला भेटतात. जुन्या इमारती, राजवाडे, खलबतखाना, दारुकोटा असेल,
भुयारी मार्ग असेल, असा आपला एकमेव किल्ला आहे कोकणातला, तो फक्त आणि फक्त विजयदुर्ग किल्ला आहे. बाकीच्या किल्ल्यांवरती जर तुम्ही भेट दिली असाल तर अशा इमारती, असे दारू कोठार हे तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. इव्हन रायगडला पण नाही बघायला भेटणार, राजधानी आहे आपली, तिथेही तुम्हाला बघायला नाही भेटणार. पण आपला एकमेव किल्ला आहे विजयदुर्ग. त्या विजयदुर्गवरती सुस्थितीत असलेल्या वास्तू बऱ्याच आहेत. 18 एकर मध्ये किल्ला आहे. तसं त्या किल्ल्यावरती बरंच काम करण्याचा आमचा मानस आहे. आज आपण तोफगाडा केलाय, उद्या अजून 4 तोफा आहेत. दुसरं आपलं नियोजित काम भवानी मातेचं मंदिर आहे, ते जीर्णोद्धार करण्याचं आपलं मानस आहे. त्याचबरोबर महादरवाजा असेल, अशी बरंच काम आम्ही संस्थेच्या वतीने इथं करण्याचं आपलं मानस आहे. आणि ते भविष्यात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने आम्ही ते नक्की करू. हे आज मी इथं बोलतो आणि जास्त काय बोलत नाहीये, इथंच थांबतो. जय शिवराय, जय शंभूराय. सकल विश्वासाठी ज्यांनी भगवंताकडे पसायदान मागितलं ते संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहो सदाशिव सैषा मुद्रा भद्राय राजते. ही पवित्र शिवमुद्रा छत्रपती श्री शिवाजी महाराजांना देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य पहिल्यांदा आपल्या विचारांमध्ये आणि संकल्पनेमध्ये ज्यांनी मांडलं ते स्वराज्य संकल्पक महाबली शहाजीराजे भोसले. वेळ काळ आणि परिस्थितीचं भान राखून नागर हाकणाऱ्या मावळ्यांच्या हातात ज्या माऊलीनं तलवारी दिल्या आणि स्वराज्यासाठी मावळा म्हणून उभा केलं ते जगाच्या पाठीवरचं आदर्श मातृत्व, राजमाता, राष्ट्रमाता, लोकमाता आऊसाहेब जिजाऊ. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, असं म्हणत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचं आमचं भविष्य ज्यांनी चिरंजीव ठेवलं ते रयतेचे राजे आणि ज्यांचं वर्णन करताना हा इतिहास आपल्याला सांगतो की पोलादी मनगट, सिंहाची छाती असे आमचे शिवछत्रपती, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, विश्ववंद्य छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य पहिल्यांदा आपल्या अंगाखांद्यावरती ज्यांनी वाढवलं, वाचवलं आणि मोठं केलं आणि ज्यांचं वर्णन करताना इतिहास आपल्याला सांगतो की औरंगजेबाची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुण दशा, बोलत होता तलवारी सोबत लेखनीची भाषा, रुद्राचा अवतार तो, सिंहाचा तर छावा होता, विचारा या सह्याद्रीला माझा संभाजी राजा कसा होता. ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं, असा हर एक जातीचा, हर एक धर्माचा, हर एक प्रांताचा, हर एक मुलखाचा मावळा, महापुरुष, सैनिक या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी ओंकार यादव तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आज गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं तोफगाड्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना विचारपीठावरती उपस्थित असलेले सर्व शिवछत्रपतींच्या अंगाला खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मावळ्यांचे वंशज असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, विजयदुर्गचे जे ग्रामस्थ मंडळी असतील, सरपंच असतील, मी कोणाचाही नामोल्लेख या ठिकाणी घेत नाहीये, या सर्वांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. सांगायचं म्हणजे काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. घरामध्ये एकटाच बसलो होतो आणि आमच्या घरातल्या शेजारच्या काकाचा मुलगा काही शाळेत गेला नव्हता. पोरगा जरा आगाऊ होता म्हणून त्याला म्हटलं बाळा शाळेत का नाही गेला. बाळाने सांगितलं दादा गेलो असतो शाळेत तर काय झालं असतं. म्हटलं तू शाळेत गेला तर तुला चांगलं ज्ञान मिळेल. म्हटलं ठीक आहे दादा, भेटलं चांगलं ज्ञान त्यानं काय होईल. म्हटलं चांगलं ज्ञान भेटल्यानंतर ना तुला त्यातून चांगलं शिक्षण मिळेल. म्हटलं ठीक आहे दादा, भेटलं चांगलं शिक्षण त्यानं काय होईल. म्हटलं चांगलं शिक्षण भेटल्यानंतर ना तुला त्यातून चांगली डिग्री मिळेल. म्हटलं ठीक आहे दादा, मिळाली चांगली डिग्री त्यानं काय होईल. म्हटलं चांगली डिग्री घेतल्यानंतर ना तुला त्यातून चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. म्हटलं ठीक आहे दादा, भेटली चांगल्या पगाराची नोकरी त्यानं काय होईल. म्हटलं चांगल्या पगाराची नोकरी भेटल्यानंतर ना तुला त्यातून चांगले पैसे मिळतील. म्हटलं ठीक आहे दादा, भेटले चांगले पैसे त्यानं काय होईल. म्हटलं चांगल्या प्रकारचे पैसे भेटल्यानंतर ना तुला काय हवं नको ते घेता येईल. म्हटलं ठीक आहे दादा, काय हवं नको ते घेतलं त्यानं काय होईल. म्हटलं काय हवं नको ते घेतल्यानंतर ना तुला आरामात, मजेत आणि निवांत जगता येईल. तसा तो म्हटला दादा सुट्टी घेतली कशाला. कारण हे सगळं आरामात, मजेत आणि निवांत जगण्यासाठी करायचं तर घरी राहून करतोच आहे ना. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की समाजामध्ये पाहिलं ना, माणसं दोन प्रकारची असतात. एक आरामात जगणारी आणि दुसरी स्वतःचं जगणं हराम मानून इथल्या मातीतल्या माणसांना इतिहासाच्या पावलावर उभे करणारी.
तुमच्या आमच्या मातीतलं गडकिल्ले संवर्धन संस्था आहे ना, हे दुसऱ्या प्रकारातलं आहे. आमच्या मातीतला इतिहास आम्हाला अजन्म जिवंत ठेवायचा आहे. त्यासाठी या तोफखान्याचं लोकार्पण सोहळा आणि या सर्व कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते कोकण विभागाचे आमचे शुभमदादा असतील, साईनाथ दादा जोशी असतील, राजेश भाऊ फाटक असतील, ह्या सगळ्या मित्रमंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. आज महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून फिरत असतो, पण कुठलाही कार्यक्रम अरेंज करायचं म्हटल्यानंतर त्याच्या मागची जी धडपड आहे हे कोणाला दिसत नसते. लोकांना सोहळा दिसतो, त्यातल्या उणीवा दिसतात, पण हे सगळं करत असताना काय काय कष्ट त्या माणसांनी घेतलेले हे कोणाला दिसत नसतात. आणि आपण ही मान्यवर मंडळी बसलेले आहेत, यामध्ये नरवीर सुभेदार तानाजीरावांचे वंशज आहेत. सुभेदार तानाजीराव सर यांनी सांगितलं निष्ठा काय असते. पुण्यावरती राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. राजधानीवरती छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेब जिजाऊंबरोबर सल्लामसलत करत होते. आणि अशा वेळी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या बंधूंना, सूर्याजीरावांना, आपल्या मुलाला रायबारावांना आणि त्याचबरोबर असलेल्या शेलारमामांना सोबत घेऊन राजगडावरती गेले. कारण काय होतं, स्वतःच्या मुलाचं लग्न, म्हणजे रायबा मालुसरेंचं लग्न. स्वतःच्या मुलाचं लग्न असल्या कारणाने नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे सगळे राजगडावरती गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना लग्नाचं आमंत्रण दिलं. शिवरायांनी सांगितलं तानाजीराव लग्न उरकून घ्या, आम्हाला लग्नाला येता येणार नाही. त्यावेळी विचारलं काय कारण काढलं. आऊसाहेब सांगतायत की तानाजीराव कोंढाणा स्वराज्यामध्ये घ्यायचा आहे. कोंढाणा म्हणजे सिंहगड, सिंहगड स्वराज्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी शिवाजी महाराज जाणार आहे. तानाजीरावांचे शब्द होते, अहो राज लग्नामध्ये आम्ही वरबाप म्हणून मिरवणार, हाताला वगळ येईपर्यंत भात आमटी वरापणार आणि तुम्ही तिकडे तलवार घेऊन कोंढाण्यावर लढणार. लोक शेण घालतील आमच्या तोंडात. काही नाही राजे, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. आमच्या तानाजीराव रायबाचं लग्न सोडून कोंढाण्याचं लग्न लावायला त्या सिंहगडावरती गेले. दुर्दैवानं रायबारावांच्या लग्नाला वापस आलेच नाहीत. याला म्हणायचं निष्ठा, याला म्हणायचं निष्ठा. सोबत पाहिलं हिरोजी इंदलकरांचे वंशज या ठिकाणी उपस्थित आहे. हिरोजी इंदलकर कोण होते? रायगड किल्ल्याचे इंजिनियर. रायगड बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी. बुलंद देखना म्हणजे रायगडाचं वर्णन करताना ग्रँडअप नावाचा इतिहासकार लिहितो, या गडावरती येत असताना मला दम लागला, मला धाप लागली, मी पालखीत मेहनत बसून आलो. शिवाजी महाराजांनी माझी व्यवस्था गडाच्या खाली केली होती, तरी सुद्धा मला गडावरती येताना धाप लागली. हा बुलंद रायगड आणि या रायगडावरती शिवाजी महाराजांची मिरवणूक राज्याभिषेकानंतर हत्तीच्या अंबारीतून निघले आणि राजे जगदीश्वराच्या दर्शनाला निघाले. हे ग्रँडअपनी लिहिलं. आणि मग तो प्रश्न विचारतोय की राजे जर या गडावरती येताना माणसाला धाप लागत असेल तर इथं हत्ती आणले कुठून? इंग्रजांना प्रश्न पडला आणि शिवाजी महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. आमचे वडील शहाजीराजे कर्नाटकात होते, ते महाराष्ट्रात ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी 2 हत्तीची पिल्लं आणली होती. आणि जेव्हा रायगड पाहिलं ना तेव्हाच मी ठरवलं होतं मला इथं राजधानी करायची. त्यांना मी मेहनत घातलं, पालखीत घातलं, गडावरती आणलं, त्यांना 10 वर्ष वाढवलं आणि मग ते मोठी झाली. कारण मला माहिती होतं 10 वर्षानंतर मला राजधानी रायगड बनवायची आहे आणि तिथं मला रयतेचं छत्रपती व्हायचे. या रायगडाचं बांधकाम करणारे हिरोजी इंदलकर. इतका भयानक रायगड बांधलाय. आणि रायगडाच्या राज्याभिषेकानंतर हिरोजीरावांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, हिरोजीराव तुम्ही रायगड वसवलात, स्वराज्याची राजधानी वसवलीत, पण हे सगळं करत असताना तुमच्या घरावरती बिल्वपत्र ठेवलं. मागा, राजधानी वसवली, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकनिष्ठ मावळा म्हणतोय, राजे तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला येणार आहे ना, तर तिथं गेल्यावर सांगतो. राजे जगदीश्वराच्या दर्शनाला निघाले आणि तिथं आल्यानंतर ते महाद्वार आहे जगदीश्वराच्या दर्शनाचं. तिथं गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना हिरोजीराव म्हणतात, राजे तुम्ही म्हणाला होता ना की काय मागायचे ते मागा, मला फक्त एक परवानगी द्याल का? हिरोजीरावांना सांगितलं निःसंकोच मागा, शिवाजी महाराज म्हणतायत. आणि हिरोजीरावांनी सांगितलं, राजे मला फक्त रायगडाच्या एका दगडावरती माझं नाव कोरायची परवानगी द्या. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, हे कशासाठी हिरोजीराव? अहो तुम्ही पैसा नाही मागितला, अडका नाही मागितला, पद नाही मागितलं, श्रीमंती नाही मागितली, मागून मागून दगडावरती नाव कोरायची परवानगी कशासाठी? आणि त्यावेळी हिरोजीरावांचं उत्तर आहे, राजे ज्या वेळी तुम्ही रायगडावरती असाल त्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल आणि त्या पायरीवरती तुम्ही पाय ठेवाल, तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावरती सतत अभिषेक करत राहील. म्हणून याला म्हणायचं निष्ठा. या ठिकाणी आहेत आमचे अमितदादा गाडे, धाराव माता गाडे. हे धाराव माता नाव सहसा लोकांना माहिती नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी सईबाई, त्यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी पुरंदरावरती एक छत्रपती जन्माला आला. आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून आऊसाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. पण हाच संभाजी राजा लहानाचा मोठा होत असताना वय झालं 5 महिने 6 महिने 7 महिने, जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष, 2-2.5 वर्ष झाले आणि सईबाईंचं त्यावेळी त्या आजारी झाल्या होत्या, कृश झाल्या होत्या आणि त्यांना दूध येणं बंद झालं होतं.
आणि त्यावेळी राजमाता जिजाऊंनी कापूरवळच्या धाराऊ गाड्यांना आमंत्रण केलं आणि सांगितलं तुम्ही राजगडावरती या, आमच्या शंभू राजांची दूध आई व्हा, छत्रपतींचं रक्त हे एका मावळ्याच्या आईच्या दुधावरती पोचलं गेलंय हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. याला म्हणायचं निष्ठा. ही सगळी मंडळी तुमच्यासाठी या मातीमध्ये आलेले. बरं, विजयदुर्ग किल्ला कसा आहे? हा भोजराजाने बांधलेला असं म्हटलं जातं, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 3-3 तटबंद या किल्ल्याच्या बाजूने बांधलेले आहेत. आजही या समुद्रामध्ये पाहिलं तर एक पाण्यामध्ये भिंत आहे, पाण्यामध्ये भिंत. जेव्हा मुघलांचे असतील परकीय आक्रमण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये व्हायची, या गड किल्ल्यांवरती व्हायची, त्यावेळेस काय केलं जायचं तर तोफांवरतून किल्ल्यावरती तटबंदीवरती तोफा डागल्या जायच्या. ह्या तोफा डागल्या जात असताना त्या तोफा जहाजामध्ये भरलेल्या असायच्या, गलबतामध्ये भरलेल्या असायच्या. पण शिवाजी महाराजांनी त्या विजयदुर्गाच्या कडेला अशी भिंत बांधली की तिथे, कारण का आपल्या ज्या शिडेच्या नावा होत्या त्या वरती तरंगणाऱ्या होत्या, त्याला जास्त खोली नसायची, त्या वरती असणार असायच्या. पण मुघलांच्या होत्या त्या खोली आणि खाली अरुंद असलेल्या असायच्या. त्यामुळे त्या भिंतीला जहाज टकरायची, टक्कर द्यायची आणि तिथल्या तिथं बुडायची. शिवाजी महाराजांचं हे त्या काळचं स्थापत्य आहे. आजही आम्ही रस्ते बांधल्यानंतर 5-6 महिन्यामध्ये रस्ता उकडला जातो, पण शिवछत्रपतींचे किल्ले आजही तसे आहेत. त्यावरती भले मग त्यावरती परकीय आक्रमण झाले किंवा काळाच्या ओघात ते ढासळले, पण शिवाजी महाराजांचं म्हणजे आपण म्हणतो ना सिमेंटमध्ये जान पाहिजे, सिमेंटमध्ये जान असून चालत नाही, बांधणाऱ्याच्या हातामध्ये इमान असावं लागतं. हे आपल्याला शिवचरित्र शिकावं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मला शुभम दादा कायम म्हणायचे, दादा कधीतरी कोकणात या आणि आमच्या विजयदुर्गावरती खऱ्या अर्थानं तुम्ही शिवचरित्राचा जागर करा. गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली, कारण हा किल्ला साधा नाहीये. आपल्याला वाटत असेल इथे पर्यटक येतात, कडेला बीच आहे आणि सगळे फिरतात, पण या गडावरती एक इतिहास घडलेला आहे. हिंदुस्थानचा आरमार या विजयदुर्गातून बस्तूरच्या लढाईसाठी निघालेले आहे. जवळजवळ 84 जहाज छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यातून बाहेर काढलेली आहेत आणि आरमाराची राजधानी म्हणून एकेकाळी या विजयदुर्गाची ओळख होती. मग तिथे कान्होजी आंग्रे असतील, तुळाजी आंग्रे असतील, संभाजी आंग्रे असतील, त्याचबरोबर धुळप सरदार असतील, या सगळ्या सरदारांच्या पाऊलखाना या गडावरती आहे. आणि या गडावरती शिवछत्रपतींचं पाऊल पडलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी इथं एक इतिहास घडवलेला आहे. आणि त्या मातीमध्ये बोलणं, त्याचबरोबर त्या मावळ्यांच्या वंशजांच्या उपस्थितीमध्ये बोलणं आणि इथे काम करणाऱ्या सर्व शिव रक्षकांच्या किंवा शिव दुर्गा संवर्धकांच्या सोबतीत बोलणं हे माझ्यासाठी खरंच भाग्याचं आहे. यासाठी आपण सर्वांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि जाता जाता कविभूषण फार सुंदर म्हटलेले, काल आपल्या इथे झाला की कविभूषणांचे छंद झालेले आहेत की त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांचं हे कसं निघत होतं की साजे चतुरंग बिरंग में तुरंग चढी सरज शिवाजी जंग जिताने चलत आहे. ह्या अशा पद्धतीने छंद होते. तसे कविभूषणांनी जो छंद लिहिलेला आहे त्यातलं एकच वाक्य, ना राजा भय राजके ना व्यापारी जहाज के ना राजा भयो राज के भिकारी आम्ही कीजिए महाराज शिवराज के भिकारी आम्ही कीजिए महाराज शिवराज के. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, सहन केलं, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. संगीत मंडळी ही आमच्या ओळखीची नव्हती, पण ही ह्यांचा उत्साह बघून आम्ही काही मदत करण्याची ठरवली. खरं म्हणजे मी इथे एक राजकारणी म्हणून नाही तर शिवभक्त म्हणून इथे मी एक आलेलो आहे. शिवभक्त बघून, कारण इतक्या कठोर परिश्रम घेऊन त्यांनी ही तोफ इथे आणलेली आहे. कारण जवळजवळ साताऱ्यावरनं सांगलीवरनं ही तोफ त्या ठिकाणावरनं इथे आलेली आहे. खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असेच गड किल्ले संवर्धनचं जे काम आहे ते सर्वांनी हाती घेतलं पाहिजे. एक तर ते राजकारणी असो, प्रशासकीय असो आणि सर्व मंडळी या ठिकाणी बसली आहेत आणि त्यांनी सर्वांनीच हे गड किल्ले संवर्धनाचं काम हाती घेतलं पाहिजे. शिवरायांचा जो इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, आपण जागरूक ठेवणं हे आपल्या सर्वांचंच काम आहे आणि ते काम आपण सतत चालू ठेवूया. या टीमचं जे गड संवर्धनसाठी जी काही मदत लागणार असेल ती आम्ही सर्वतर करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि ह्या पुढे सुद्धा तुम्हाला जी काही मदत लागेल ती सुद्धा आम्ही करू आणि त्या उत्साहाने तुम्ही त्या सर्व गोष्टी कराव्यात असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम तुम्ही आयोजन केलात आणि ह्या सर्व कार्यक्रमाबद्दल सुद्धा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्यायची आणि त्यानिमित्त गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्याने आम्हाला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्व सरदार घराण्यांच्या वतीने गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्याच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांचं एवढं
छान काम अख्ख्या महाराष्ट्रभरात आणि प्रत्येक किल्ल्यावर चाललं आहे, त्यासाठी मी सर्व सरदार घराण्याच्या वतीने एक सपोर्ट सुद्धा करतो। मी आज या किल्ल्याबद्दल थोडंसं 2 शब्द बोलणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या किल्ल्यामध्ये जसा रायगड येतो, राजगड येतो, त्याप्रमाणे रायरेश्वर येतो आणि पुरंदर किल्ला येतो। तसाच हा विजयदुर्ग किल्ला हा महत्वाचा का आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं, हे आरमार जगातलं 1 नंबरचं आरमार होतं आणि त्या आरमाराला 250 वर्ष विजय जर कोणी दिला असेल तर या विजयदुर्ग किल्ल्याने दिला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल एक 70 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये कधीच सांगितलं गेलेलं नाही, पण इंडियन नेव्ही आवर्जून सांगते की नेव्हीची उत्पत्ती कोणी केली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमार उभं केलं तेव्हा इंग्रज आणि डच पोर्तुगीज त्यांना हसले होते, म्हणले काय पसरट्या आणि चपट्या होड्या महाराजांनी काढल्यात आणि त्या आमच्या एवढ्या बलाढ्य नेव्हीचा काय सामना करणार आहे। पण ज्यावेळेस खरोखरची लढाई झाली, त्या लढाईमध्ये पहिला विजय मराठ्यांच्या आरमारांनी घेतला, त्यावेळेस कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी साधा सुद्धा आरमार न करता जगातलं टॉपचं आरमार तयार केलंय आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारांनी 250 वर्ष समुद्रावर अधिराज्य गाजवलं आहे। याचा महत्वाचा मोठा पुरावा सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार डच आणि इंग्रज आणि पोर्तुगीज भारतामध्ये कुरघोड्या करत होते, आपल्या कुरघोड्या त्यांच्या काही कमी होत नव्हत्या। मग शिवाजी महाराजांनी एक दिवस ठरवलं की यांच्या जे लंडनचा राजा आहे त्याला तिथं जाऊन मात द्यायची। कान्होजीराजे आंग्रेंना महाराजांनी सूचना केली, ते 500 पेक्षा जास्त आपलं नौदल घेऊन लंडनच्या सीमेवर जाऊन थांबलं। इंग्रजांना कळालं की शिवाजी महाराजांचा आरमार आपल्या सीमेमध्ये येऊन थांबलंय, कशासाठी आलंय तर त्यांना पूर्ण समुद्राचा ताबा पाहिजे। 3 महिने लंडनच्या राजांनी प्रयत्न केला आपल्या समुद्रात आपली जहाजं उतरवायचा, एकही माल वाहतूक जहाज समुद्रामध्ये त्यांनी मराठ्यांच्या देशामध्ये उतरवलं नाही। शेवटी त्यांनी मराठ्यांबरोबर तह केला आणि समुद्रामध्ये आपली जहाजं उतरवण्यासाठी आपल्याच एरियामध्ये त्यांना मराठ्यांना टॅक्स द्यावा लागला। एवढं मोठं दहशत या मराठा नेव्हीची होती। त्यानंतर असं झालं की मराठ्यांनी आपल्या एरियामध्ये येऊन आपल्याला त्रास दिला किंवा आपल्याकडून टॅक्स गोळा करतात, हा त्रास हा जो राग होता इंग्रजांचा हा त्यानंतर त्यांनी 150 वर्ष मराठ्यांवर राज्य करून तो जगाला दाखवला। त्याच्यामध्ये त्यांनी मराठ्यांचा किल्ले उद्ध्वस्त केले, छत्रपती शिवाजी महाराजांचं घोडदळ इथून गायब केलं। प्रामुख्याने महाराजांनी जे भीमथडी आणि नीरथडीचे घोडे बनवले होते ते घोडे इंग्रजांनी भारतातून नामशेष केले आणि 1860 साली मराठ्यांची शेवटची पागा जळाली असं घोषित केलं, पण हे सर्व खोटं आहे। इंग्रजांनी जसं मराठ्यांचा वैभव लुटून नेलं त्याच पद्धतीने मराठ्यांचं वैभव असलेले घोडे हे आजही भारतीय देशामध्ये जगातले ताकदवर घोडे म्हणून जगामध्ये वावरतात। हे घोडे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले आहेत। त्याच पद्धतीने महाराजांनी तयार केलेले किल्ले, महाराजांनी तयार केलेले घोडे आणि मराठ्यांवर शस्त्रबंदी कायदा कोणी जर लागू केला असेल तो सुद्धा इंग्रजांनी लागू केला होता, तोच कायदा आजही कंटिन्यू लागू आहे। म्हणजे आपण म्हणतो की मुघलांनंतर कोणी जर जास्त अत्याचार केले असतील तर अत्याचार म्हणता येणार नाही, स्लो पॉइझन पद्धतीने इंग्रजांनी मराठ्यांना संपवण्याचा, मराठा साम्राज्य संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आज आपल्या गडांची जी अवस्था आहे, दुरवस्था आहे, इतक्या वर्षानंतर आपण परत एकदा एकत्र येऊन छोट्या छोट्या कामातून गड किल्ले परत एकदा सुशोभित करू आणि विजयदुर्गसाठी आम्ही सरदार घराण्याने गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करतोय। रघुजीराजे आंग्रे यांच्याशी बोलणी चालू आहेत। जसं महाराजांचं नौदल होतं, आर्मी होती, ज्या पद्धतीची जहाजं होती ती जहाजं सर्व प्रकारची जहाजं या विजयदुर्गच्या तटाला लावण्याचा आम्ही एक शपथ घेतलेली आहे आणि लवकरच त्या 5 वर्षामध्ये त्यातली आम्ही सुरुवात करतो। आपले गडकिल्ले संवर्धन संस्था असतील, स्थानिक इथले संस्था असतील, या सर्वांना घेऊन रघुजीराजे आंग्रेंना घेऊन आणि सरकारला घेऊन आपण हे आरमार जे भारतामध्ये म्हणजे जे जगामध्ये ज्यांनी दहशत पसरवली होती, 250 वर्ष ज्यांनी राज्य उभं केलं होतं, 250 वर्ष ज्यांनी समुद्रामध्ये आपलं मराठ्यांचं अधिराज्य गाजवलं होतं, ते सर्व जहाज आपण इथं उभं करून छत्रपती शिवाजी महाराजांना परत एकदा एक मानवंदना देणार आहोत। एवढंच बोलेल। जय शिवराय।
धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण इथं सर्व ज्या कार्यासाठी एकत्र झालो आणि आम्हाला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल गड किल्ले संवर्धन ट्रस्ट संस्था यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो. बरं, ते करताना त्यांनी इथं काम करणाऱ्या सर्व संस्थांना इथं बोलवलं, त्यांचा सन्मान केला. आज इथं छत्रपतींचे वारसदार किंवा सरदारांचे वारसदारांना पण इथं बोलवलं, परंतु जे कोणी इथं कामं करतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत, त्यांना इथं बोलवलं आणि ते सर्व कामं करणारे जे मावळे आहेत हे खरे इथले वारसदार आहेत. त्यांचं पहिलं मी इथं स्वागत करतो. वारसदार हा नुसता घरात येऊन चालत नाही, तो विचाराने यायला पाहिजे, हे आमचं सगळ्यांचं मत आहे. आज या विजयदुर्गच्या ग्रामस्थांची जी आपल्याला मदत होती गड किल्ले संवर्धनला, त्याबद्दल त्या ग्रामस्थांचं मी आभार मानतो. ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक काजी साहेब हे पण इथं आवर्जून इथं उपस्थित राहिले. पुरोळेकर साहेब जे आहेत त्यांचाही आभार मानतो. दुसरं एक गोष्ट की दरवर्षी आम्ही इंदलकर परिवार हा जो आमचा 16-17 गावांमध्ये विखुरलेला आहे, आम्ही सर्वांना एकत्र करून एक दिनदर्शिका आम्ही तयार करतो आणि आमचा वर्षातून एकदा एक कार्यक्रम असतो शिवजयंती उत्सव पुण्यामध्ये. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे भेटत असतो. तर ते दिनदर्शिकेचं दरवेळेस आम्ही उद्घाटन करत असतो. पण आज एवढं भाग्य आहे आमचं की ज्या गडावर, ज्या गड किल्ल्यांवर काम करणारी जी सगळी मंडळी आपण इथं जमलोय, माझी अशी इच्छा, मी कुणालदादांना येता बोललो की त्या सर्वांच्या हस्ते आपण त्याचं प्रकाशन करावं. त्यामुळे ज्या ज्या आत्ता संस्थेचा सत्कार झाला त्याच्या एक प्रतिनिधींनी वरती यावं आणि गड किल्ले संवर्धनच्या सर्व प्रतिनिधींनी वर यावं. आपण त्यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचं प्रकाशन करणार आहोत. कृपया सर्वांनी व्यासपीठावर. शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सरदार हिरोजी इंदलकरांचा विजय असो. वीर सुभेदार तानाजी मालुसरेंचा विजय असो. आणि आता मी कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला धुळपांचे वंशज रघुनाथराव धुळप मिळाले. आणि तुम्ही या कार्यक्रमाला कसं वाटलं तुम्हाला? कार्यक्रम छान झाला. छान झाला. आणि तोप तुमच्या आता किल्ल्यावरती आलेली आहे, पुन्हा महाराजांची आज्ञा झालेली आणि तोप आलेली आहे, जागृत झालं सगळं. बरोबर. तरी सध्या धुळपांची तुमची आता किती पिढी आहे? धुळपांची आमची 8वी पिढी आहे ना. 2-3 पिढ्या आहेत. बरोबर. आता सगळेच वंश एकत्र झालात तुम्ही. चांगला. बरोबर. कार्यक्रम असतात तिथे. हा. शिमगा असतो, दसरा असतो, दसऱ्याचा कार्यक्रम. बरोबर. आमचं 9 दिवस हा, म्हणजे तुमची शिमग्याला जास्त मोठा कार्यक्रम. गणपती असतो. बरोबर. सुद्धा आम्ही एकत्र येतो. बरोबर. 50 आहेत आमचे पूर्ण फॅमिली. रत्नागिरी डॉक्टर आहे तो रत्नागिरीला. आता तुमचे 50 सदस्यांची फॅमिली आहे धुळपांची. ओके. त्याच्यापैकी तुम्ही आता इकडे या कार्यक्रमाला हजर आहात. चांगलं वाटलं. धन्यवाद. मस्त कार्यक्रम चालू आहे. इकडे आपल्याला एक युट्यूबर फॅमिलीतले मेंबर भेटले, ओंकार बांधकर. देवाचागड देवगड म्हणून त्यांचा चॅनल आहे आणि खास करून देवगडचे व्हिडिओ असतात ना तुझे. आणि देवगडचा इतिहास बघायचा असेल तर यांचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांचे चांगले व्हिडिओ असतात बघा. आपण विजयदुर्गमध्ये आता पण विजयदुर्ग तोफाचं अनावरण झालं. कसा वाटला कार्यक्रम? मस्त आला ना. अजून व्हायचं, अजून चालू आहे आणि कालपासून चालू आहे यांचा कार्यक्रम. काल संध्याकाळपासून चालू झाला. आता परत 1 तारखेला पण कार्यक्रम असतील. तेव्हा दीपोत्सव असेल इकडे ना. तर तुम्ही नवीन वर्षी सुरुवात करण्यासाठी जर यायची असाल तर विजय किल्ल्यावरती अनेक कार्यक्रमांचं आयोजन आहे इकडे. 1 तारीखला सुद्धा कार्यक्रम आहे या ठिकाणी. दीपोत्सव आहे 1 तारीखला 3 वाजता आला तर तुम्हाला इथे कार्यक्रम बघायला मिळेल 3 ते रात्री 8. धन्यवाद. त्याचबरोबर कार्यक्रमाची ज्यांनी आपली प्रस्तावना केली ते आमचे सुशांत सर मनसेकर यांचा पण या ठिकाणी सन्मान होतो. जवळपास 2 लाख रुपये खर्च करून हा गाडा बनवून आणलेला, म्हणजे इथपर्यंत आणण्यासाठी जवळपास म्हणजे बनवण्यापासून आणण्यापर्यंत जवळपास 2 लाखांचा अंदाजित खर्च आहे. आणि सुंदर उपक्रम केला यांनी मस्त. आणि पुन्हा एकदा छत्रपतींचा इतिहास जागा झालेला आहे विजयदुर्ग किल्ल्यावर. तोप आणि हे तोप बोय. माझ्याकडे